नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर राज्य सरपंच आदरणीय नारायणभाऊ देशमुख, उपसरपंच पेठ, अहिल्या देवी धनप्पा मिटकरी यांनी MPSCची पोस्ट काढल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्याचं नियोजन केलेलं आहे. उपस्थित असलेले माऊलीभाव, व्यासपीठावर सर्व मंडळी, गावकरी मंडळी आणि आपण सर्वच काकी, आज अहिल्याचा सत्कार म्हणजे एक जिद्दीचा सत्कार आहे. या ईश्वरवाटाल गावामध्ये जो जिद्द करतो तो सक्सेस होतो, हे आजकालचं उदाहरण आहे. जिद्द नाही बाळगलेलं काहीच नाही. आणि जिद्दीनं तिनं आज MPSC पास केली, सोनालीनं जिद्दीनं पास केली, आज ती अधिकारी आहे. या मागचा एक उद्देश आणि एक हेतू असा आहे की जो तुम्ही कुठलंही काम असू द्या, जिद्दीनं हातात घेऊन ती केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत. त्यासाठी संघर्ष करायची वेळ आली, कुठलाही मार्ग निवडायचा वेळ आला, फक्त चांगला, वाईट मार्ग नाही निवडायचा, चांगला मार्ग निवडायची भूमिका तुम्ही ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस तुम्ही यशस्वी होणार. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता काही सभा करण्यासारखं ठिकाण नाही, परंतु तुम्हाला जाणकार मंडळींना, गावकरी मंडळींना माहीत असेल, त्रिदेव या गावामध्ये होते. त्रिदेव म्हणायचे त्या माणसांना, धनप्पा मिटकरी, धोंडेबा देशमुख आणि लक्ष्मणराव रोटे. हे तीन माणसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळूनच असणार, काय करायचं तिघजण मिळून. त्यावेळेला गावकरी मंडळीतली काय बुजुर्ग माणसं असतील त्यांना माहीत आहे, तरुणांना माहीत आहे, ती ह्या लोकांची टिंगल टवाळी करायची त्या काळामध्ये. त्याला ही काय आता ह्यांचं काय पडतं. पण आज तुम्हाला अभिमानानं सांगू शकतो, या तीन माणसाची मुलं आज अधिकारी बनलेत. ही जिद्दीवर बनले, जिद्दीवर. माऊलीला माहीत आहे, आज मी एका इन्स्टिट्यूटचा प्रमुख आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी ऑर्डर झाली, सगळं झालं, पण आम्ही जी केलं ती जिद्दीने केलेलं आहे. सोनालीनं केलं असेल, आहिल्याने केलं असेल, मी केलं असेल. आम्हाला एक पुढे एक असं विजन होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. ह्या लोकांनी, गावकरी मंडळीने ज्या वेळेला संघर्ष करण्याची वेळ त्याच्या वेळेस आम्ही संघर्ष केलाय आणि म्हणून आज आम्ही यापर्यंत पोहोचलोय. गावकऱ्यांचं सर्व सहकार्य आहे, सगळ्या मित्रमंडळींचं सहकार्य आहे आणि सर्व तरुण पिढीला सुद्धा आमचं सांगा, तुम्ही जिद्द ठेवा, तुम्ही सक्सेस होणार आहे, ही तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो, या सत्काराने सांगू शकतो. यामध्ये अहिल्यानं भरपूर संघर्ष केला. तिनं जवळजवळ 4-5 परीक्षेमध्ये तिला अपयश आलं, परंतु जिद्द सोडली नाही. ती आज अधिकारी म्हणून आपल्याला सत्कार करण्याचा भाग्य मिळालेलं आहे. तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि एवढं बोलून तुम्हाला 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.